जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी बघा, आपल्याला मराठीचा पेपर बघायचा आहे का? तुमचा पायाभूत चाचणीचा पेपर सेकंड सेमिस्टरचा 2025-26चा पेपर हा तुमचा कसा असू शकतो? या फायनलिस्ट द्वितीय सत्राचा म्हणजे फायनलिस्ट सेमिस्टरचा आपला पेपर हा फायनली कसा असणार आहे हे पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। ओके, तर चला मित्रांनो डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करतो। बघा, तर फायनली बघा मित्रांनो, आपल्याकडे क्वेश्चन पेपर आलेले आहे। या क्वेश्चन पेपरचा चांगला नीट अभ्यास करा, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, विदाउट स्किपिंग हा व्हिडिओ बघा। अजिबात कुठल्याही विद्यार्थ्यांनी व्हिडिओ हा स्किप करायचा नाही, कारण उतारा वाचन असेल, व्याकरण असेल, सगळं डिटेलमध्ये तुम्हाला मी व्यवस्थितपणे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यापूर्वी जर नवीन असेल पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, ठीक आहे। चला व्हिडिओला सुरुवात करते। आता फायनली आपण बघतो इयत्ता 7वीचा मराठी या विषयाचा सेकंड सेमिस्टरचा 2025-26 म्हणजे काय काय या वर्षीचा चालू वर्षाचा पेपर आपण हा बघतोय। ओके, चला बघा, पहिला बघा, खालील उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। पहिला दिला बघा, आता सगळ्यात पहिले उतारा दिला असेल तर उतारामध्ये तुमचं एक महत्त्वाचं काम आहे, ते म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला उतारा हा नीट तुम्हाला वाचायचा आहे। काय करायचं तुम्हाला? उतारा हा नीट वाचायचा आहे तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला टोटल प्रश्नांची उत्तरे उतारात भेटणार पाहिजे। ओके, चला आता आपण उतारा काम करूया, वाचन करून घेऊया। बघा काय दिलं बघा, 15 नोव्हेंबर सगळ्याच विद्यार्थ्यांना सुगीचे दिवस प्रत्यक्ष बघायचे असल्यामुळे श्री पाटील सर आम्हाला गाव शिवारात घेऊन गेले। मोत्यासारखी ज्वारी असलेली कणस, तुरीच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा आणि कपाशीच्या बोंडांतून डोकावणारा पांढरा शुभ्र कापूस बघून मुलं खूप आनंदी झाली किंवा आनंदित झाले। पुढे बघा मित्रांनो काय दिले, पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, बोर ही सर्व झाडं फळांनी लदबदलेली होती। फळं खाण्याच्या तीव्र इच्छेने मुलं बोरीच्या झाडाला दगड मारू लागली। दगडाच्या मारानं भरपूर बोरं खाली पडली। सगळ्यांनी पटपट बोरं गोळा करून त्यावर येथेच्या ताव मारला। आंबट, गोड, तुरट अशा विविध चवींचा आस्वाद घेतला। आम्ही शिवारातून घरी आलो तरी माझ्या जिभेवरती त्या बोरांची चव रेंगाळत होती। बघा अशा प्रकारे आपल्याला दिलेलं आहे। ओके ना, आता सगळ्यात पहिले काम करायचं, तुम्हीही उतारा वाचलेलं, मी उतारा वाचलाय, तुम्ही नीट बघून घ्या, वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ पॉज करा, पण उतारा वाचून घ्या। मी परत सांगतो तुम्हाला, उतारा वाचल्याशिवाय तुम्ही प्रश्नांकडे जायचं नाही, तुम्हाला खूप कन्फ्यूज होतात, ठीक आहे ना। त्यामुळे उतारा नीट वाचा म्हणजे उत्तर भेटतील। आता पहिला क्वेश्चन बघा काय दिलं तुम्हाला, बघा आकृती पूर्ण करा। बघा शिवारातील 4 फळझाडे, शिवारातील 4 फळझाडे। आता बऱ्याच विद्यार्थी लगेच इकडे बघतील, बघा लगेच मोत्यासारखी ज्वारी असलेली कणस, तुरीच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, कपाशीच्या बोंडातून डोकावणारा पांढरा शुभ्र कापूस बघून मुलं आनंद झाले, हे दिले तुम्हाला, तर मुलं लगेच हे 4 नाव लिहितात। लक्षात घ्या, तुम्हाला प्रश्न काय केलेला आहे का, तुम्हाला विचारले 4 फळझाडे म्हणजे काय, फळं येणारी झाडे, बरोबर ना। मग कोणती फळं बघा दिले, फळझाडं, पेरू दिलाय, सीताफळ दिलाय, आवळा दिलाय, चिंच दिलाय आणि बोर दिलाय, बरोबर आहे। म्हणजे हे 5 दिले, 5 पैकी तुम्ही कुठलेही 4 लिहा, पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, बोर, 5 पैकी 4 तुम्हाला आवडेल ते तुम्ही लिहा। पुढे बघा, चौकटी पूर्ण करा। विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बघायचं होतं, आपण स्टार्टिंगला उतारा वाचला, स्टार्टिंगलाच दिले बघा मित्रांनो काय, का सगळ्याच विद्यार्थ्यांना सुगीचे दिवस प्रत्यक्षाने बघायचे होते, बरोबर आहे ना, दिसतंय ना, म्हणजे इथं सुगीचे दिवस हे तुमचं उत्तर असणार आहे। पुढे बघा, सरांचे नाव काय, बघा इथं काय दिलं आपल्याला, पुढचा प्रश्न ब, सरांचे नाव काय, मग आपल्याला माहिती आहे ना श्री पाटील सर, इथं दिले, स्टार्टिंगला दिले का नाही। त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या का उतारा वाचन मी का सांगते कंपल्सरी, कारण तुम्हाला उत्तरं लगेच भेटतात। पुढे बघा, जिभेवर चव रेंगाळणारी मुलगी। आता जर आपण जिभेवर चव रेंगाळणारी मुलगी जर बघितलं तर यामध्ये एकाही मुलीचं नाव आहे आणि ज्या संदर्भात लिहिलेलं आहे म्हणजे ज्यांनी लिहिलेलं आहे, तर असं आपण त्याला म्हणू शकतो का लेखिका म्हणू शकतो किंवा उतारात आलेली मुलगी, अशा प्रकारे 2 नावं त्यांना आपण देऊ शकतो, लेखिका किंवा उतारात आलेली मुलगी असं देखील आपण त्यांना कन्सिडर करू शकतो। त्यामुळे तुम्ही दोन्ही लिहिलं तरी तुम्हाला दोघांपैकी एक लिहिलं तरी उत्तर तुमचं बरोबर आहे। पुढे बघा, रोजनिशीची दिनांक, बघा काय, रोजनिशीची दिनांक। आता दिनांक याच्यामध्ये स्टार्टिंगला कुठं दिले बघा आपल्याला, ही 15 नोव्हेंबर, किती दिले आपल्याला, 15 नोव्हेंबर दिले, म्हणून तुमचं योग्य उत्तर आहे बघा मित्रांनो 15 नोव्हेंबर। ओके, पुढे बघा, शब्दजाल पूर्ण करायचे तुम्हाला। या गोष्टी पाहून मुले आनंदी झाली। आता कोणकोणत्या गोष्टी पाहून, स्टार्टिंगलाच दिले इथं बघा काय दिले, मोत्यासारखी ज्वारी असलेली कणस, तुरीच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा आणि कपाशीच्या बोंडातून डोकावणारा पांढरा शुभ्र कापूस बघून मुले काय झाली तर आनंदी झाली। हे आपलं योग्य उत्तर आहे। हे तुम्हाला काय करायचे, 4 कॉलममध्ये तुम्हाला याची उत्तरं व्यवस्थित लिहायची आहेत। पुढे बघा, चवीचे प्रकार कोणते। आता चवीचे प्रकार आपल्याला तर माहिती आहे, आंबट असतात, गोड असतात, तुरट असतात, तिखट असतात, पण आपल्याला उतार्यामध्ये कोणते दिलेत बघा मित्रांनो,
मित्रांनो इथं आंबट दिलं आहे, गोड दिलं आणि तुरट दिलेलं आहे, बरोबर ना. म्हणजे हे काय झालं, या विविध चवीचा आस्वाद घेतला. म्हणजे हे काय झालं, या आंबट गोड तुरट ह्या काय झालं तर चवी झाल्या. ओके ना, चवीचे प्रकार झाले. पुढे बघा, खालील उतारा वाचून विचारलेली प्रश्नांची उत्तरे लिहा 7 मार्कासाठी. बघा काय आता बघा दिलाय, होळीचा सण होता, ठीक आहे ना, लक्षात घ्या. आणि लक्षात घ्या, व्हिडिओची क्वालिटी वाढवा, त्यामुळे तुम्हाला अजून क्लिअर कर दिसणार आहे. सगळ्या विद्यार्थ्यांनी 480p किंवा 360च्या वरतीच व्हिडिओ बघायचा आहे. 1080 मध्ये पहिलं तर उत्तम असणार आहे, पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला शब्द दिसतील. हां ओके, चला बघा काय दिला उतारा, होळीचा सण होता. ओके, काय होता, होळीचा सण होता. सायंकाळ वेळ होती, गावातली काही मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती. कुठं जमली होती, निंबाच्या झाडाखाली. एकमेकांवरती धूळ उडत होती. अमृत व इसाब या दोघांची घट्ट मैत्री होती. ते दोघे तेथे हातात हात घालून आले व त्यांच्याबरोबर खेळू लागले. आजच शिवून आणलेले नवे कपडे दोघांनी घातले होते. दोघांचे कपडे, रंग, आकार, कापड या दृष्टीने अगदी सारखे होते. दोघेही एकाच शाळेत, एकाच वर्गात. दोघांची घरेही रस्त्याच्या कोपऱ्यावरती समोरासमोर होती. थोडक्यात म्हणजे दोघा मुलांची प्रत्येक गोष्ट सारखी होती. फरक फक्त इतकाच होता की अमृतला आईवडील होते तर इसाबला फक्त वडील होते. दोन्ही मुलं आली, खाली रस्त्यावर बसली. दोघांनी एकसारखे कपडे घातलेले पाहून एक मुलगा म्हणाला, अरे अमृत, इसाब, तुम्ही दोघं इथं एकसारखे आहात. बघा काय काय दोन मित्र दाखवले, अमृत आणि इसाब दोन्ही दाखवली होती. आणि या दोघांच्या मैत्रीबद्दल तुम्हाला सांगितले का ते एका गावामध्ये राहतात, घर समोरासमोर घर आहे, एका वर्गात राहतात, त्यांच्या आवडीनिवडी कपडे वगैरे सारखे, ठीक आहे ना. बघा अशा प्रकारे उतारा वाचल्यानंतर तुम्हाला काही लोड येणार नाही. बघा आता काय सांगितलं, बघा अमृत व इसाब यांच्यामध्ये सारख्या असणाऱ्या गोष्टी. मग आपल्याला इकडं डायरेक्टली सुरुवातीला दिसते ना, काय दिले बघा इथं, तर बघा दोघांचे कपडे, रंग, आकार, कापड सर्व दृष्टीने अगदी सारखे होते. दोघेही एकाच शाळेत, बरोबर आहे काय का, हे झालं कपडे, रंग, आकार, कापड सारखे होते. नंतर काय, दोघंही एकाच शाळेत, म्हणजे त्यांची शाळा एकच होती, वर्गही एकच होता. नंतर घरेही रस्त्याच्या कोपऱ्यावरती समोरासमोर होते, बरोबर ना. म्हणजे एवढ्या गोष्टी त्यांच्या मॅच होतात किंवा सारख्या होत्या. म्हणजे लिहा कपडे, रंग, आकार, कापड, एकच शाळा, एकच वर्ग, अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. पुढे बघा, चौकटी पूर्ण करा. सणाचे नाव, आता सणाचे नाव कोणते, होळी आहे. स्टार्टिंगलाच आपण बघितले, कुठं बघितले, स्टार्टिंगला बघा होळीचा सण होता. कोणता होता, होळीचा सण. म्हणजे इथं तुमचं उत्तर येणार आहे होळीचा. ओके ना, त्यामुळे लक्षात घ्या. आणि उतारा तुम्हाला नंतर कुठलाही येऊ द्या, काही फरक पडत नाही आपल्याला. उतारा कुठलाही येऊ द्या, कसाही येऊ द्या, तर तुम्हाला फक्त काम आहे का उतारा नीट वाचायचा, ठीक आहे ना. त्यामुळे उतारातील कसे उत्तरं शोधायचे नीट समजून घ्या. पुढे बघा, गावातील मुले येथे जमली. कुठे जमले, स्टार्टिंगला सांगितले की गावातील मुले निंबाच्या झाडाखाली. बघा काय, गावातील काही मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती. ओके ना, चला नेक्स्ट बघा दिले मित्रांनो का हां, दोघांची घट्ट मैत्री. कोणाची, अमृत, बरोबर आहे, आणि इसाब. कोणाची, अमृत आणि इसाब यांची काय होती तर घट्ट मैत्री होती. बघा अमृत व इसाब या दोघांची घट्ट मैत्री होती. ओके, उतारा वाचला लगेच कळणार. पुढे बघा मित्रांनो दिले, आई वडील होते, फक्त वडील होते. आता आई वडील कोणाला होते तर अमृतला होते. कोणाला होते तर अमृतला आई वडील होते, तर इसाबला फक्त वडील होते. कोण होते, इसाबला फक्त वडील होते, बरोबर आहे. हे तिथं वडील होते इसाबला आणि आई वडील होते अमृताला. पुढे बघा, तुमच्या आवडत्या सणाविषयी 5 वाक्य लिहा. तुम्हाला कोणता सण आवडतो तो तुम्ही लिहा. दिवाळी आवडतो, दसरा आवडतो, ठीक आहे ना. अजून काय वेगळे सण असतील ते लिहा तुम्ही. होळी आवडतं, संक्रांत आवडते तुम्हाला, अजून काय असेल सण ते लिहा. ईद आवडतो, ख्रिसमस असेल, काय असेल, तुम्हाला जे सण तुम्हाला आवडतात त्या सणाविषयी तुम्ही 5 वाक्य लिहायचे, ठीक आहे ना. तुम्हाला XYZ जो सण आवडतो तुम्ही त्याच्याविषयी तुम्ही काय करू शकता मित्रांनो, माहिती लिहू शकता. समजा तुम्हाला घेतला का संक्रांत घ्यायचे, तर काय करणार तुम्ही, का संक्रांतीला आम्ही तिळगुळ वाटतो, बरोबर ना. मोठमोठ्या व्यक्तींची, म्हणजे मोठ्याल्या व्यक्तींची आपण काय करतो, तर मोठमोठ्याले म्हणजे का आपल्यापेक्षा वयाने मोठे असणाऱ्या व्यक्तींचा आपण काय करतो, आशीर्वाद घेतो आपण, बरोबर का. नवीन कपडे घालतो, बरोबर, एकमेकांना शुभेच्छा देतो, प्रत्येकाला प्रेमाने गोड बोलायला आपण सांगतो, बरोबर का नाही. तिळगुळ वाटत असतात, लाडू वगैरे काय वाटतात. अशा प्रकारे तुम्ही 5 वाक्य लिहू शकतात. आपला एक नवीन चॅनल ओपन केला आहे की कैलास सर बोलते. तुम्ही नुसतं सर्च जरी केलं यूट्यूबला,
आत्ताच चालू केला, 3 व्हिडिओ टाकले. त्याच्यामध्ये आता मी डेली ब्लॉग टाकणार आहे का जेणेकरून मी स्वतः काय करतो, डेली वर्किंग काय, शाळेत काय काम चालू आहे, सध्या तुम्हाला कोणकोणते अपडेट आहे, हे सगळं तुम्हाला लक्षात घ्या. एकदम मी स्पीच माझ्या कॉमेडी भाषेमध्ये तुम्हाला एकदम बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर गावाकडचे व्हिडिओ वगैरे असे सगळं या चॅनलवरती टाकणार आहे. आणि नंतर बघा मित्रांनो, आपला जो दुसरा चॅनल आहे, सर्व विद्यार्थ्यांना अगोदरच माहिती आहे बघा मित्रांनो, हा जो नेक्स्ट विजन आपला चॅनल आहे, या चॅनलवरती मी काही दिवस झाले व्हिडिओ टाकले नाही आता, तर त्याचा प्रॉब्लेम झाला थोडा, तोही आता सॉल्व्ह करून झाला बघा मित्रांनो. तर यावरचा नेक्स्ट व्हिडिओ जो तुमचा येणार आहे बघा मित्रांनो, या नेक्स्ट विजन चॅनलवरती येणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी या दोन्हीही चॅनलला कंपल्सरी सबस्क्राईब करून घ्या. ओके, लक्षात घ्या. आणि या दोन्हीही चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय, त्या लिंकवर जाऊन देखील तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून याच्यावरती जे व्हिडिओ असणार आहे तुमच्याजवळ पोहोचणं गरजेचं आहे. ओके, चला बघूया आता पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो. आता आपल्याला काय दिलं आता, तर पुढील कविता किंवा अभंग वाचून काय करा, खालील प्रश्नांची उत्तरं द्या. बघा काय दिलं आता, सेम टू सेम तुम्हाला काम करायचं का, दोन्हीही जे काय असणार आहे का उतारे असणार आहे किंवा कविता असणार आहे, तुम्ही छान प्रकारे काय करायचं वाचून घेता. आता बघा आपल्याला संत जनाबाई यांचा अभंग दिलेला आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला का संत तुकाराम महाराज यांचा आपल्याला काय दिलं, अभंग दिलेला आहे, नीट वाचून घ्यायचा आहे. बरोबर आहे. बघा, पक्षी जाय दिगंतरा, बाळकांशी आणि चारा, घार हिंडते आकाशी, झाप घाली पिल्लांपाशी, माता गुंतली कामाशी, चित्त तिचे बाळापाशी, वानर हिंडे झाडावरी, पिल्ली बांधून उंदरी, तैसे आमासी विठ्ठल माये, जनी वेळा पाहे. बरोबर आहे. पुढे बघा संत तुकाराम यांचा आपल्याला अभंग दिलाय की ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करुणी म्हणाती साधू, अंगा लावणी राख, डोळे झाकुनी करती पाप, दावणी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा, तुका म्हणे सांगू किती, जोडतायाची संगती. बरोबर आहे. अशा प्रकारे आपल्याला संत जनाबाई आणि संत तुकाराम यांचे आपल्याला अभंग दिले. आता यावरती आपण क्वेश्चन बघूया. पहिला क्वेश्चन बघा दिला मित्रांनो तुम्हाला, खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. संत तुकाराम काय म्हणतात, तर संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात का ढोंगी माणसाची संगत नकोय आपल्याला. काय ढोंगी माणसाची आपल्याला संगत नकोय का, तो फक्त लक्षात घ्या काय करतो, काही भोंदू बाबा बनतोय आणि आपल्याला कर्म वेगळेच करतो. तो काय फक्त अंगाला एखादा राख म्हणजे काय अंगाला टिळे लावून गंधबिन माळा बिळा घालून हिंडतोय, पण तो डोळे झाकूनही काय पाप करतोय. बरोबर ना. अशा व्यक्तीची आपल्याला काय का संगत नकोय, असं संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. पक्षी काय करतो बघा, तर पक्षी आकाशात जाऊन काय करतो, आकाशात झेप घेऊन एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जाऊन बाळाला चारा आणतो. मातेचे लक्ष कोणाकडे असते का, मातेचे लक्ष हे नेहमी बाळाकडे असते. बरोबर आहे. जरी आकाशामध्ये झेप घेतली, काय केलं, जरी आकाशामध्ये झेप घेतली, बघा काय माता गुंतली कामाशी, चित्त तिचे बाळापाशी. बरोबर आहे. अशा प्रकारे आपल्याला दिलेले. ठीक आहे ना. म्हणजे काय, माता लक्षात घ्या, जरी पक्षी जरी असेल तरी पक्ष्यांनी काय केलं का एका ठिकाणावर चारा आणा गेला तरी तिचं बाळाकडे लक्ष असतं. जरी आपण आई जरी म्हटलं आपण मग ठीक आहे ना, तर स्त्री जरी असेल तर ती काय करते का, त्या स्त्रीचं त्या मातेचं लक्ष जरी घरामध्ये काम करत असेल तर किंवा कुठंतरी काम करत असेल तरी त्या लहानच्या बाळाकडे लेकराकडे तिचं लक्ष असतं. पुढे बघा, पिल्लांना पोटाशी पकडून कोण उड्या मारते. बघा काय, पिल्लांना पोटापाशी कोण उड्या मारते, तर बघा वानर हिंडे झाडावरी. बरोबर आहे का, आपण वानर किंवा माकड टाकलं तरी तुम्ही याचं उत्तर तुम्हाला बरोबर येणार आहे. संत जनाबाई कोणामध्ये गाय शोधतात, तर संत जनाबाई काय विठ्ठलाच्या भक्तीमध्ये काय विठ्ठलाच्या भक्तीमध्ये गाय शोधत आहे. बरोबर आहे. बघा, तैसे आमासी विठ्ठल माये, जना वेळा पाहे. बरोबर आहे. पुढे बघा मित्रांनो, पुढील ओळीचा सरळ अर्थ लिहा. दावणी वैराग्याचा कळा, भोगी विषयांचा सोहळा, तुका म्हणे सांगू किती, जळोतायाची संगती. म्हणजे काय सांगितलं आपल्याला का ढोंगी माणसाचे आपल्याला लक्ष याच्यामध्ये सांगितलंय का जो व्यक्ती फक्त वरच्यावर देखावा करतो, एखादा गंध लावून फिरतोय आणि डोळे झाकूनही तो पाप करतोय का, रात्रंदिवस नुसता पाप करतोय पण समाजामध्ये दाखवतोय का मी खूप चांगला आहे. आजकालच्या दुनियामध्ये तेच चाललंय का, लोक नुसतं स्टेटस ठेवताय, नुसतं घरामध्ये फोटो लावताय, पण आतून त्यांचे कर्म हे कांड हे सगळे वेगळे असतात. बरोबर का नाही. अशा प्रकारचं संत तुकाराम महाराजांनी आपल्याला वर्णन केले, त्याचं तुम्हाला वर्णन लिहायचेच. ठीक आहे ना. पुढे बघा मित्रांनो, खाली दिलेल्या सूचनेनुसार काय व्याकरण लिहायचे तुम्हाला. बघा समानार्थी शब्द दिले. आता बघा समानार्थी, शाळा म्हणजे काय असतो, विद्यालय असतो, ग्रह म्हणजे काय घर असतो, झाड म्हणजे काय वृक्ष असतो, आणि विविध म्हणजे काय अनेक किंवा तऱ्हेचे म्हणतो आपण अनेक. बरोबर आहे. खालील दिलेल्या शब्दांचे अनेक वचन लिहायचे तुम्हाला. बघा कपडाचं होईल कपडे, पोरचं होईल पोरे, नंतर दोराचं होईल दोरे, आणि पैसा तर काय होईल पैसे होईल. बरोबर, पोरे. ठीक आहे. अचूक शब्द तुम्हाला ओळखायचे याच्यामध्ये बघा दिले तुम्हाला. रात्य बघा दिलेत काय, रवातीय बघा पर्याय क्रमांक 1. नंतर दुसरा दिलं तुम्हाला बघा आदिवासी, तर आदिवासी 2 नंबर शब्द बरोबर आहे. आणि तिसरा बघा निमित्त, पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. पुढे बघा, पुढील वाक्यात योग्य वाक्य प्रचार लिहा. घरी आलेल्या पाहुण्यांना बाबांनी राहण्यासाठी, बघा काय, घरी आलेल्या पाहुण्यांना आता कधीच्या काळात आपल्याकडं गावावरून कोणीतरी पाहुणं आलं किंवा गावाला, आता शहरात तर कोण म्हणत नाही राज वगैरे, पण गावाकडं आले का नेहमी हट्ट करतात. बरोबर आहे. म्हणजे काय आग्रह करतात. तर घरी आलेल्या पाहुण्यांना बाबांनी राहण्यासाठी काय गळ घातली म्हणजे काय, तर लक्षात घ्या आग्रह करणे.
बरोबर आहे. त्याची करुण कहाणी ऐकून सर्वांचे मन बघा काय का त्याची करुण कहाणी एखाद्याची खूप कहाणी असेल एखादी गोष्ट असेल तर आपल्याला खूप दुःख वाटतं म्हणजे काय भावुक होणे काय होणे भावुक होतो आपण. तर भावुक होणे म्हणजे काय असतं का हेलावून गेली बरोबर काय का हेलावून जाणे बरोबर. त्याची करुण कहाणी ऐकून सर्वांची मने हेलावून गेली. पुढे बघा रस्त्यावर भांडणाऱ्या कुत्र्यांच्या आवाजाने नीताच्या पोटात कावळे ओरडले पोटात गोळा आला. लक्षात घ्या काय जर रस्त्यावरती कुत्रे जर ओरडले तर लहानशी मुलगी असेल तर ती तुम्हाला काय होणार आहे भीती वाटते बरोबर आहे. भीती वाटणे तर भीती वाटणे म्हणजे काय पोटात गोळा येणे किंवा पोटात गोळा आला म्हणजे भीती वाटते. आणि पोटात कावळे ओरडणे म्हणजे काय खूप भूक लागणे अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो. ओके तर याचं उत्तर आहे काय पोटात गोळा आला म्हणजे काय खूप भीती वाटणे. पुढे बघा करी हा प्रत्यय लावून तुम्हाला तयार होणारे शब्द लिहायचे. बघा तुम्हाला काय करायचे करी हा प्रत्यय म्हणजे तुम्हाला काय शेवटी लावायचे. लक्षात काय करायचं तुम्हाला शेवटी लावायचा आहे. ठीक आहे ना. बघा करी दिला आता शेतकरी होईल वारकरी कष्टकरी पहारेकरी बरोबर आहे मालेकरी गावकरी मारेकरी अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळे शब्द लिहायचे. तुम्हाला जर अजून आठवले तर तुम्ही तेही लिहू शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे. पण 6 तुम्हाला लिहायचेच आहेत. ओके चला पुढे बघा इथे ॲरो केलेले आहेत नाही मोजून घ्या तुम्ही याच्यावरती 6 दिलेले आहेत. पुढे बघा मित्रांनो दिलेल्या वाक्यांची संबंधित म्हणी लिहा. बघा काय फुशारकी मारणाऱ्याचा पराजय होतो. फुशारकी मारणाऱ्याची पराजय होतो म्हणजे काय का जो बडाया मारतो नुसता बाता मारतो बरोबर नुसतं काम तर काहीच नाही पण नुसता बडाया मारतो मी करल गर्व दाखवतो त्याला म्हणतात गर्वाचे घर काय खाली असते. गर्वाचे घर हे नेहमीच खाली असते. पण बघा सगळीकडे परिस्थिती समान असते म्हणजे काय जिकडे जावा तिकडे जावं तर आपण म्हणतो ना एकाच माळेचे म्हणे तसे काय सगळीकडे परिस्थिती समान असते म्हणजे काय का पळसाला पाने 3च असतात. काय पळसाला पाने 3च ही म्हण तिथं येणार आहे. पुढे बघा थोडे थोडे करून फार मोठे काम करून दाखवले. आपण म्हणतो ना एक थोडं काम कर नंतर थोडं कर एक स्टेप याला म्हणतात थेंबे थेंबे तळे साचे. याला काय म्हणतात थेंबे थेंबे तळे साचे. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रसंगानुरूप काय करा गोष्टचे तुम्हाला वर्णन करायचं. आता गोष्ट बघा दिली आता काय एकदा एक हरिण जंगलाबाहेर येते. आता तुम्ही डायरेक्टली असं लिहिणार का नाही एका गावामध्ये एका काहीतरी गावाचं नाव टाका. आता आमच्याकडे टाकलं तर आमचं खेडभैरव गाव आहे आमचं पडळवाडी गाव आहे तर टाकू शकतो आपण काय का एका गाव म्हणजे खेडभैरव या गावाच्या बाजूला एक खूप मोठं घनदाट जंगल होतं. त्या जंगलामध्ये एक हरिण राहत होतं. एके दिवशी काय झालं की ते हरिण एकदा जंगलाबाहेर येते आणि समोरूनच काय तर एक प्रवासी रेल्वे येत होता. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता बरोबर आहे. नंतर काय झालं की हरिण प्रवासी रेल्वे जवळ येताच तिच्याबरोबर धावायला सुरुवात करते. काय का हरिण खूप चपळ होतं किंवा हरणाला खूप गर्व होता की तिला वाटायचं का मी सगळ्यात जास्त वेगाने धावू शकते. म्हणून काय झालं का रेल्वे जवळ येताच तिच्याबरोबर काय धावायला सुरुवात करते म्हणजे तिला वाटतं की रेल्वेच्या जोरापेक्षा जास्त मी धावू शकते असं तिला वाटलं. मग तिने काय केलं रेल्वे समोर धावायला सुरुवात केली. पुढे एका स्टेशनला रेल्वे थांबते. हरिण मात्र पुढे धावत जाते. काय होतं का काय होतं का स्टेशन आला एखादा का स्टेशनला थांबल्यानंतर काय होतं का हरिण मात्र काय पुढे धावत जाते. नंतर काय होतं का जंगलात जाऊन इतर सर्व प्राण्यापुढे आपण रेल्वेला हरवले अशी फुशारकी मारते. तिला काय होतं फुशारकी मारते म्हणजे आपण इतक्यात बघितलं ना आपण काय का गर्वाचे घर बनतो ना काय का तिने सगळ्या प्राण्यांना सांगतो अरे हां मीच हे केलं असं ती सांगत असते. कोल्ह्याला शंका येते. तो हरणाबरोबर जंगलाबाहेर येतो. काय कोल्ह्याला बाबा वाटतं का नाही कोल्हे दादा असतात तिथे टाका. मग कोल्हे दादा असतो त्याला खूप शंका वाटते. मग त्याला काहीतरी वाटतं बाबा का गडबड आहे काहीतरी दया गडबड आहे. मग तो काम करतो का जंगलाबाहेर येतो. मग पुन्हा हरणाची व रेल्वेची शर्यत सुरू होते. कोल्हा दोघांच्या मागे धावत होतो. काय होतं का तो म्हणतो का पुन्हा एकदा तू मला पळून दाखव रेल्वेसोबत हारून दाखव एकदा मला डोळ्याने बघायचे. मग पुन्हा शर्यत लागते. मग पुढं काय होते ती रेल्वे मालगाडी असते. आता आपल्या का माहिती लोकल थांबले आगला ठेशन कसारा उंबरमाळी नाडगाव आसनगाव बरोबर ना टिटवाळा आला मग थांबते. पण आपल्याला माहिती आहे मालगाडी असेल एक्सप्रेस असेल ती ठराविक स्टेशनला थांबते. मग कोठेही न थांबता ती पुढे जाते. हरिण दमून जमिनीवर बसते बरोबर. म्हणजे काय मानवाने तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेली रेल्वे आपल्यापेक्षा वेगवान आहे हे हरणाच्या लक्षात येते. काय हरणाला वाटतं बाबा का नाही का रेल्वे ही मानवाने बनवली मग ती आपल्याला त्याच्यापेक्षा वेग हा आपला कमीच आहे म्हणजे काय आपल्यापेक्षा वेग हा ट्रेनचा किंवा जो काय असेल रेल्वेचा तो जास्त आहे असं आपल्याला लक्षात येते. मग तुम्ही टायटल देऊ शकता त्याच्यामध्ये का गर्वाचे घर हे नेहमी खाली असते असं टायटल दिलं तरी चालेल. पण बघा पत्रलेखन लिहायचे. तुमच्या भावाला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत बक्षीस मिळाल्याबद्दल त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहायचे. तुम्हाला पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावरती निबंध लिहायचे जर सूर्य उगवला नाही तर. आणि मी पुस्तक बोलते बघा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं होतं ठीक आहे ना. आता जर हे पत्रलेखन किंवा कथालेखन
असेल. जर तुम्हाला जर नाही जमलं तर मला एकदा काम करा, मला कमेंट करा, याच्यावरती आपण परीक्षेच्या वेळी तुम्हाला 100% IMP क्वेश्चन देण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे ना. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण इयत्ता 7वीच्या मराठीचा क्वेश्चन पेपर बघितले. ही चालू सेमिस्टरची क्वेश्चन पेपर आहे. काही शाळांवरती अशा प्रकारचीच क्वेश्चन पेपर येऊन गेलेले आहे, लक्षात घ्या. आणि काहीला वेगळी येऊ शकते, पण पॅटर्न हा तुमचा 100% 50 मार्काचा सेम टू सेम असंच असणार आहे. ओके, तर लवकरच आपण अजून एक क्वेश्चन पेपर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. पेपरच्या वेळी तुम्हाला IMP क्वेश्चन हे अजूनही दिले जातील माझ्यातर्फे, त्यामुळे सर्वांनी लोड घेऊ नका. चांगला अभ्यास करा, या क्वेश्चन पेपरचा चांगला अभ्यास करा आणि कृपया करून दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासाठी खूप मेहनत येते, लक्षात घ्या. परत तुम्हाला सांगतोय नेक्स्ट विजन चॅनलवरती जर मी व्हिडिओ टाकला आणि तुमच्याजवळ जर तो पोहोचला नाही तर याला कारणीभूत फक्त आणि फक्त तुम्ही असणार आहे. त्यामुळे दोन्ही चॅनलची मी लिंक पण देतो आणि तुम्हाला मी दाखवलंच आहे का काय सर्च करायचं. नेक्स्ट विजन आणि कैलास सर बोलतोय, दोन्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ओके, चांगला सपोर्ट करा मित्रांनो, चांगला अभ्यास करा. अजून देखील क्वेश्चन पेपर तुमच्यासाठी मी घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आता 7वीचा आपण 2026चा चालू वर्षाचा आपण मराठीचा पायाभूतचा असेल किंवा तुमचा सिलेबसचा असेल, करिक्युलमचा, यावरती आपण काय केलेलं काही क्वेश्चन पेपर बघितलेले. ओके, चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.